Welcome back to In Goa News. Subhash Velinkar has issued a warning that if Marathi is not granted official language status in Goa by 2027, it could lead to a heightened political tensions and mobilization. The Marathi Rajya Bhasha Nirdhar Samiti is actively rallying for Marathi to be recognized alongside Konkani as an official language, emphasizing the importance of linguistic rights in the state. अरे मराठी हा माझा सन्मानाची गोष्ट आहे. माझी माता माझी आई ही सत्तेपेक्षा मोठी आहे, आमदारकीपेक्षा मोठी. लात मारली असती आमदारकीवर, ते जर केलं असतं त्यावेळी तर वेगळं चित्र आज बघायला मिळालं असतं. आज जे अत्यंत अनितिमान चित्र जे आपल्याला दिसतं, ती चूक निस्तारायला आता वेळ गेलेली आहे निघून. तर त्यामुळे आता नाव और नेवर जसं म्हणतो, आता नाही तर कधी नाही. आपण हे केलं पाहिजे. आपलं मत हे मराठीसाठी, मराठीच्या बाजूने राहणाऱ्या माणसाला आमचं मत आहे. निवडून आलेली माणसं असोत, अमुक पक्षाची माणसं असोत, कुणालाही म्हणजे पक्ष कोणत्या पक्षाला मतदान करावं हे नाही, पण जी उघडपणे सांगेल, सरकारला विनंती करेल आम्ही मराठी राजभाषेच्या बाजूने, ते करत असताना कोकणीचा विरोध त्यांना करावा नाही लागणार. कारण कोकणी ही राजभाषा आहेच. त्यामुळे कोणाला डावलून करण्याचा प्रश्न नाही. डावलली गेली आहे माय मराठी. त्यामुळे माय मराठीला न्याय मिळवून जर देणार असतील सगळे तिचे सुपुत्र, तर मतदान हे आपल्या हातातलं शस्त्र आहे, हे आपण विसरू नये असं आवाहन करावंसं वाटतं. आणि ते आपण घडवून आणणार आहोत. मराठीच्या बद्दलचं जागरण, जागृती, प्रबोधन हे गोव्यात खेडोपाडी आणि कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे. ते करणार आपण. व्यवस्थित आपल्याला वेळ आहे. दिल्ली दरबारी आपल्याला काही लॉबिंग वगैरे करायचं असेल ते करणार आपण. त्याच्यावर विसंबून राहून चालणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत केलेल्या आहेत, आपण नव्याने नाही करणार. आणि म्हणून मतदान हा शेवटचा निर्वाणीचा उपाय आपल्या हातात आहे.